मित्रांनो, मी दादर व प्रभादेवी एरियामध्ये आहे. म्हणजे प्रभादेवीचे नाव कुठल्या मंदिरामुळे व कुठल्या देवीमुळे पडलेलं आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवतो. मुंबईतील प्रभादेवी परिसरातील असलेले श्री प्रभादेवी मंदिर 300 ते 305 वर्षाहून अधिक जुने आहे. 1715च्या सुमारास स्थापना झाली. दोन्ही बाजूला या ज्या देवीच्या दोन्ही बाजूला चंडाई आणि कलायकी देवी हे दोन आहे दोन्ही बाजूला. तर मित्रांनो, तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दर्शन देवीचे दाखवतो. हे बघा, हे ज्या एरियाचं नाव प्रभादेवी आहे, ह्या देवीच्यामुळे ह्या प्रभादेवी नाव पडलेलं आहे. ह्या देवीमुळे ह्या मंदिरापासून 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती सिद्धिविनायकचं मंदिर आहे. हे ऐतिहासिक मंदिर आहे. मित्रांनो, तुम्हाला ऐतिहासिक ह्या मंदिरामधलं अजून एक व्हिडिओच्या माध्यमातून एक वस्तू दाखवतो. जे हे आहे ना, पिंड आहे, ते पिंड आहे, ते चांदीची पिंड आहे. ते पण तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. ही देवी आहे बघा, ह्या दोन देव्या आहेत, त्या देवीच्या बाजूला आहेत कलायकी आणि चंडाई देवी. या दोन देव्या प्रभादेवी देवीच्या बाजूला विराजमान आहेत. तुम्हाला मी हे देवी एक दुसरी दाखवतो, खोकला देवी. हे बघा, हे एक देवी आहे, ही पण जुन्यामध्ये आहे. ही पण म्हणजे 305 वर्षे ह्या पण देवीला पण झालेल्या आहेत. ह्याच्यामध्ये काही फेराफेर ना बदल काहीच झालेला नाही. भरपूर वर्षापासून हे मंदिर आहे. तर इकडे जत्रा पण होती, 10 दिवसाची जत्रा असते. जत्रा पुष्प महिन्यात जानेवारी पौर्णिमाला 10 दिवस जत्रा असते. वर्षातून एकदा 10 दिवस इकडे जत्रा भरते देवीची. तुम्हाला मी पिंड दाखवतो मित्रांनो. तर आतमध्ये मी चाललेलो आहे, पिंड मी दाखवतो. बघा, हे बघा, हे पिंड आहे नाही, ही चांदीची पूर्ण पिंड आहे मित्रांनो. पूर्णपणे ही चांदीची पिंड आहे आणि ही पिंड पण ह्याच मंदिरामध्ये आहे. तर मित्रांनो, हे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असला तर लाईक आणि सबस्क्राईबर करा मित्रांनो. कारण मित्रांनो, मराठी माणसांना जर मराठी मुंबईमधला इतिहास माहिती पाहिजे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर काही समजलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईबर करा. आणि असे जर तुम्हाला मुंबईची कुठल्या महाराष्ट्रामधली कुठल्या माहिती जर पाहिजे असेल तर लाईक आणि सबस्क्राईबर करा. आणि कमेंटमध्ये तुम्ही मेसेज टाका, व्हिडिओ कसा वाटला व काय झाला तो. व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम असला तर मेसेज करू शकता.